ज्या दिवशी आमच्या घरी म्हणजे आम्ही त्यावेळेला सांगलीला राहत होतो आणि सांगलीला असं पहिल्या मजल्यावर जिना खाली जायचा तर सकाळी आम्ही बघितलं की बायका घागरी घेऊन येत होत्या. गावातल्या त्या बायका असतात त्या बाजूला जे वराडी वगैरे बायका असतात त्या बाजूला आलेल्या कुठल्या बायका असतात तर त्या येऊन आमच्या दाराच्या त्या म्हणजे जिन्याच्या पायऱ्यांवर पाणी ओतत होत्या. तर आम्हाला कळलं नाही काय म्हणून. त्यावेळेला कळलं की आम्हाला एक भाऊ झालाय. 4 मुलींनंतर एक मुलगा. एवढं त्याचं कौतुक काय विचारू नका. जळलं मेला आम्ही 4 बहिणी गेलो कोपऱ्यात. ही कशी जाते म्हणून तिला लताला जवळ करायचं ती बाबांची की ही माझी लती चांगली गाते जरा का गलती. त्याच्या मागं मीनाताई हा ठीक आहे हडकुळे जरा बारीक ठीक आहे. हा पैलवान कोण मी गायला बस. त्याच्यानंतर उषा आणखीन बारीक एवढीशी गोरी आणि जेवढी पातळ एवढी. याचं काय याला नाव पहिलं प्रकाश ठेवलं म्हणजे पक्या पक्या होईल. हृदयनाथ सगळ्यांनी हृदयनाथ करून टाकलं. पण इतका दुष्ट आहे फक्त आईने त्याला दूध पाजलं 4 वर्ष पण सगळा सांभाळ मी केला. 5व्या वर्षी त्याच्या पायाला जे दुखणं झालं आणि मीच त्याला उचलला असा आणि मला उचलता येईना. म्हटलं काय झालं तर पाय उचलत नाही मला. तेवढंच काय कारण कळलं नाही आणि किती वर्ष त्यानं त्या पायाचं दुःख सहन केलं आणि त्याच्याबरोबर मी पण त्याला उचलण्याचं काम माझं. घरात दांडगी एकच बाई. त्याला घेऊन कुठेही जायचं जिना चढायचा कुठेही न्यायचं त्याला जेवण त्याचं सगळं. पण तो माझ्यावर रागवायचा जसा आता रागवलेला असतो. कधी असं म्हणणार नाही की हा मला आणखीन एक पण बहीण चांगली आहे म्हणून. ती चांगलीच आहे पण आम्ही पण वाईट नाही. आणि त्याला इतकं सांभाळून 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 मोठं केलं आणि त्याला दुःख होतं. त्याला पळता येत नव्हतं त्याला खेळता येत नव्हतं. त्याला कडेवर घेऊन मी पोरींच्यावर पळापळी खेळायचे आणि सांगायचे पकडीला पकडीला. मी पळायचे त्याला धर घेऊन कोल्हापुरात असं धरून. म्हणजे खूप मी केलं. दिदीच्या बाबतीत तुम्ही म्हणाल दशावतार म्हणतात तसा 11वा अवतार म्हणजे दिदी असावी. गाण्याला नवीन बनवण्यासाठी गाण्याला गोड बनवण्यासाठी गाण्याचा अर्थ कळवण्यासाठी तिचा जन्म झाला. आणि तिनं तो जन्म तिच्या वयाच्या 11-12 वर्षापासून पब्लिक समोर आला. पण ती गात होती 8 वर्षापासून. ती गातच होती. ती रडली असणार सुरातच पहिल्यांदा. पण तिचा तो म्हणजे काय म्हणायचा स्वभाव किंवा तिचा लाजरीपणा किंवा तिचं ते सगळं तिचं जरा वेगळंच आहे. तिचा सगळा धडधाकटपणा तोंडगाळपणा काय जसं ते मला देऊन टाकलं. ती एकदम अशी शांत अशी. आणि तिचं बाळवर इतकं प्रेम आहे अगदी मुलासारखं प्रेम आहे. आणि त्यामुळे ती म्हणजे बाळ म्हटलं की संपला विषय. बाळने जो उद्या सांगितलं इतकं उडी टाक तर ती तयार होईल. इतका तिच्यावर इतका प्रेम आहे त्याच्यावर. आता बाळाचं हे कौतुक मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हा मोठा झाला याचं लग्न झालं याला मुलं झाली पण हा माणूस मनातून कुठंतरी अतिशय दुःखी आणि चांगला नाही आहे म्हणजे बरोबर नाही आहे. त्याच्या ज्या मनामध्ये काय जे होतं ते त्याला नाही मिळालं. तो फार मोठा प्लेबॅक सिंगर झाला असता कारण तो फार छान गायचा. तो अतिशय सुंदर गाणी गाणारा. तुम्ही बघितलेलं खळ्यांचं गाणं काय छान गायलेलं आहे तो. ती काय गाणं ते गाणं ती ओळखून आहे सारे
किती छान गालेलं आहे गाणं. शिवरामी सरदार वगैरे चांगला प्लेबॅक सिंगर झाला असता. पण आमच्या फिल्म लाईनमध्ये खूप काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त आम्ही सहन केल्या आणि सहन करून इथपर्यंत उभे राहिलो. तर त्याच्यामुळं हा साधा मुलगा, सरळ मुलगा, कोणाकडे न मागणारा मुलगा, कोणाला न सांगणारा मुलगा, स्वतःच्या धुमकीमध्ये, स्वतःच्या ज्याच्यात, कारण कधी खेळायला जायला मिळालेलं नाही, त्यामुळे स्वतःच्या खोलीमध्ये बसून विचार करणारा मुलगा, ज्ञानेश्वरी वाचणारा मुलगा, जे काय आपण म्हणजे तो वाचायचा, आम्ही आपल्या लांबून बघून पळून जायचे. मग एखाद्या वेळा तो पकडून अर्थ समजायचा, म्हणजे असं होय बरोबर.